नमस्कार. 6 जूनच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. शहरातील 2 डॉक्टर कोरोनावर मात करून परतले घरी. शहरात केले त्यांचे स्वागत. उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी घेतला तालुक्यातील कोरोना संदर्भातील आढावा. मनवेल येथे महापुरुषाची विटंबना करून आई व मुलास बेदम मारहाण. यावल पोलिसात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा. यावल शहरात शनिवारी पुन्हा कोरोनाचे 2 रुग्ण आढळले. तालुक्याचा आकडा 40 वर पोहोचला. शहरातील IDBI बँकेतील कोरोनाग्रस्त 30 वर्षीय कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू. मुलीचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत केला साजरा. यावलमधील रावते कुटुंबियाचा उपक्रम. 18 येथील बाजार पोलिसांनी हटवला. ग्रामीण भागात बाजार भरवू नये पोलिसांच्या सूचना. शहरात मनसेच्या वतीने रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे केले वितरण. मोहराळे येथे ग्रंथालयातर्फे जागतिक पर्यावरण दिन निमित्त वृक्षारोपण. ग्राहक संरक्षण फाउंडेशनच्या मुख्य सचिवपदी फैजपूर येथील दिनेश आमोदकर यांची वर्णी. तर परवानगी नसताना उघडले शॉपिंग मॉल. फैजपूर शहरात नगर प्रशासनाने शॉपिंग मॉल केले सील. ISI मार्क असलेल्या श्रीराम व दत्त ठिबक सिंचन संच व सुप्रीम PVC पाईप 50% अनुदान सबसिडी कापून हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे व बुकिंग या ठिकाणी व माल देणे देखील सुरू आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. पत्ता आहे श्रीपाद इरिगेशन, दुकान नंबर 5, फ्रूट सेल सोसायटी, यावल, भुसावळ टी पॉईंट जवळ. प्रोप्रायटर कैलाश निळे व आकाश निळे. एक वेळ अवश्य भेट द्या. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. शहरातील 2 खासगी डॉक्टर हे आज शनिवारी कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहे. यात सुदर्शन चौकातील 50 वर्षीय तर एक दुसरा भुसावळ टी पॉईंट जवळील 28 वर्षीय असे 2 खासगी डॉक्टर आहेत. शहराकरिता एक सुखद बातमी आहे. शहरात 24 मे रोजी सुदर्शन चौकातील एक 50 वर्षीय डॉक्टर हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. तेव्हापासून त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू होते. तसेच 27 मे रोजी देखील भुसावळ टी पॉईंट जवळील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या संकुलात असलेल्या 28 वर्षीय डॉक्टराला देखील कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांना देखील तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. तेव्हा या दोघा डॉक्टरांवर उपचार करीत त्यांचा पुन्हा 4 जून रोजी स्वॅब घेण्यात आला होता व त्याचा रिपोर्ट 5 जून रोजी निगेटिव्ह प्राप्त झाला. तेव्हा अतिशय सुखद अशी बातमी आहे, कारण दोघं डॉक्टर कोरोनामुक्त होऊन शहरात 6 जून रोजी परतले आहे. तेव्हा सुदर्शन चौकातील संबंधित 50 वर्षीय डॉक्टरचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर 28 वर्षीय डॉक्टराचं भुसावळ येथील त्याच्या राहत्या घरी आईने ऑक्शन करून त्याचं स्वागत केलं. तेव्हा या दोघा डॉक्टरांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले आहे की लोकांनी कोरोनाबाबत घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही आहे. कोरोना विषाणूवर मात करण्याकरिता आपण योग्य खबरदारी घ्यावी. घराबाहेर जाताना तोंडाला मास्क लावावा व कोणतेही काम करत असताना सोशल आणि फिजिकल डिस्टन्स ठेवावं असं त्यांनी सांगितले आहे. चल मग. बीच में क्यों आ रहा तू? सर के पीछे शहर व तालुक्यातील कोरोना विषाणूचे बाधित रुग्ण व प्रतिबंधित क्षेत्र व आगामी काळात महसूल यंत्रणेकडून उपाययोजनांसंदर्भात नियोजनकरिता आढावा बैठक घेण्यासाठी शनिवारी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे हे यावलला आले होते. तेव्हा याबाबत त्यांनी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केले. तालुक्यात कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. यावल, फैजपूर या शहरासह ग्रामीण भागातील 8 गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहे.
तेव्हा तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 40 असून या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता शनिवारी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे हे यावलला आले होते. तेव्हा त्यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार जितेंद्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर के पवार, पुरवठा निरीक्षक अंकिता वाघमडे, राहुल सोनवणे, नायब तहसीलदार आर डी पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांची बैठक घेत यावल शहर, फैजपूर शहर येथील रुग्णांची परिस्थिती, ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांची माहिती जाणून घेतली व प्रतिबंधित क्षेत्रासह प्रशासनाकडून कशा प्रकारे आगामी काळाकरिता नियोजन करण्यात येत आहे याची माहिती जाणून घेत त्यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना आगामी काळात कशा पद्धतीने आपण कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कार्य केले पाहिजे या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात किती यावलचे 19, फैजपूरचे किती? फैजपूरचे 4 असे म्हणजे शहरातले 23 आणि उरलेले ग्रामीण भागातले एकूण 23-24 पर्यंत टोटल जाऊन घेतली जातात. टोटल म्हणून ते बाकी ग्रामीण भागातले किती येतात? ग्रामीण भागातले 6 असे काही लिस्ट आहे का? आता फक्त हे आपले तालुक्यातील मनवेल येथे एका दारुड्याने महापुरुषाच्या नावावर असलेल्या प्रवेशद्वाराला दुचाकीने धडक देत गेटवर थुंकले. याबाबत विचारणा केल्याचा राग येऊन एका टोळक्याकडून आई मुलास बेदम मारहाण करण्यात आली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनवेल येथील रहिवाशी प्रथमेश सुनील सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 2 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास गावातील मधुकर धोंडू इंधाटे यांच्या किराणाच्या टपरीवर फिर्यादी आणि स्वप्नील मंगल इंधाटे हे उभे असताना गावातीलच नितेश उर्फ डांग्या रमण कोळी हा त्याची जवळील दुचाकी घेऊन आला व त्याने त्या ठिकाणी साहित्य खरेदी करून एका महापुरुषाच्या नावावर असलेल्या गेटला दुचाकीची धडक दिली. त्याला त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उलट अर्थी त्या प्रवेशद्वारावर थुंकून तिथून निघून गेला. याचाच राग येऊन त्यांनी पुन्हा 5 जून रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास स्वप्नील व प्रथमेश हे गावाबाहेरील भुवनेश्वर विद्या मंदिराजवळील नदीपात्रात यावलहून आल्यानंतर दुचाकी धुण्याचं काम करत असताना संशयित आरोपी नितेश उर्फ डांग्या रमण कोळी, संजय अशोक कोळी, विजय भगवान कोळी, कैलास दिगंबर तायडे, दिनेश रमण कोळी, हितेश बंडू तायडे, निखिल बंडू तायडे, आकाश अशोक कोळी, भगवान दौलत कोळी, अशोक भास्कर कोळी, रमेश भास्कर कोळी, अशोक उर्फ भैया गुलाब कोळी यांनी संगनमतांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच रात्री पुन्हा संबंधित फिर्यादीच्या घरी जाऊन त्याच्या आईला व सचिन बापूराव सोनवणे यांना लोखंडी रॉडद्वारे बेदम मारहाण करून दुखापत केली. त्यावरील फिर्यादीनुसार ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक अरुण धनवळे, हवालदार संजय तायडे, सुनील तायडे करीत आहे. यावल शहरामध्ये शनिवारी पुन्हा 2 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आजवर शहरात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 25,000 जाऊन पोहोचली असून तालुक्यातील संख्या 40वर गेली आहे. तेव्हा मोठ्या झपाट्याने शहर व तालुक्यात कोरोनाचा फैलाव होताना दिसत आहे. ही बाब प्रशासनासमोर चिंतेचा विषय ठरत आहे. शनिवारी शहरात 2 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. यात मेन रोडावरील एक 55 वर्षीय दुकानदार तसेच शहरातील विस्तारित भागात असलेल्या तिरुपती नगरातील 56 वर्षीय इसम जो शासकीय कार्यालयात कर्मचारी आहे, या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले आहे. तेव्हा या दोघं रुग्णांची माहिती मिळतात तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलीस निरीक्षक अरुण धनवळे, मुख्याधिकारी बबन तळवी, सूर्यकांत पाटील, शिवानंद कानडे, रमाकांत मोरे, स्वप्नील म्हस्के, योगेश मदने, नितीन सुतार या सर्वांनी त्या भागात जाऊन पाहणी करून संबंधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन केले. तसेच त्या भागातील रस्ते बंद केले आहे. तेव्हा या 2 रुग्णांच्या समावेशाने यावल शहरातील रुग्णसंख्या 25 झाली असून तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या 40वर पोहोचली आहे. हां ना. कैशियर होता ना
शहरातील IDBI बँकेत 30 वर्षीय कर्मचारी हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. तेव्हा उपचारादरम्यान त्याचा आज जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. हातेड तालुका चोपडा येथील हा कर्मचारी होता. काही दिवसापूर्वी तो शहरातून हातेड आपल्या मूळ गावी राहायला गेला होता. तेथूनच तो बँकेत कर्तव्याकरिता ये जा करीत असे. 3 जून रोजी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचं समोर आल्यानंतर तेव्हापासून गावातील बँक शाखा बंद करण्यात आली आहे. तेव्हा सदर कर्मचारीवर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. शिवराज्याभिषेक दिन आणि आपल्या मुलीचा वाढदिवस असा दुहेरी योग साधत शहरातील रावते दाम्पत्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना भोजन तसेच मास्क आणि सॅनिटायझर वितरण करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता समाजातून आपुलकी दूर होत असताना वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची स्नेह भेट घेत तेथे मुलीचा वाढदिवस साजरा केला व समाजापुढे त्यांनी एक आदर्श ठेवला आहे. शहरातील डॉक्टर अभय रावते व सौभाग्यवती रावते यांची मुलगी शिवाज्ञा रावते हिचा पहिला वाढदिवस आज होता. तसेच आज 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन देखील होता. तेव्हा या दोघांचा योगायोग साधत रावते कुटुंबियांनी आपला मुलीचा वाढदिवस जळगाव येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला व त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना पंचपक्वान्न असे जेवण दिले व सोबत शिवराज्याभिषेक दिन देखील साजरा केला व कन्येचा वाढदिवस देखील साजरा केला. तेव्हा तेथील सर्व ज्येष्ठांना त्यांनी मास्क व सॅनिटायझरचे देखील वितरण केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना माणुसकीची भावना तेवत ठेवत रावते कुटुंबियांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. शनिवारी तालुक्यातील अठरावल गावाचा बाजार होता तेव्हा बाजारात कोणी बाजार भरू नये व दुकाने लावू नये म्हणून स्वतः त्यांनी गावात जाऊन त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या भाजीपाल्याच्या दुकाने हटवल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन केले आहे की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असून त्यापासून आपण स्वतःला सुरक्षित ठेवण्याकरिता गावातील बाजार भरवू नये व कुठेच कोणी बाजाराकरिता दुकान लावू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. शहरातील सुतारवाडा भाग, संभाजीपेठ, पारदेवाडा, कोडीवाडा या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रत्येक घरातील कुटुंबियांना रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचं वितरण करण्यात आलं. कोरोना विषाणूचा फैलाव शहरात देखील मोठ्या वेगाने होत आहे. त्यापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी किमान त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील सुतारवाडा, संभाजीपेठ, पारदेवाडा, कोडीवाडा या ठिकाणी या गोळ्यांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष चेतन आढळकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. त्यांच्यासोबत या प्रसंगी गोविंदा सुतार, योगेश सपकाळे, रोहित सुतार, पप्पू आढळकर, कैलास नन्नवरे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तेव्हा चेतन आढळकर यांनी राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सकाळी 3 वो 1 घंट्याचा घर आला रे वो उधर आ रहे हैं घूम के
तालुक्यातील मोराळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयातर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने वाचनालयाच्या आवारात वटवृक्ष व पिंपळाचे वृक्ष लावण्यात आले। तसेच या वटवृक्ष आणि पिंपळाच्या वृक्षाचं संगोपन करण्याची जबाबदारी वाचनालयाने घेतली आहे। तेव्हा सदर उपक्रम देवा अडकमोल, अभिषेक अडकमोल, विशाल सोनवणे, उदय सोनवणे, सागर अडकमोल, किरण सोनवणे, संदीप झालटे, किरण अडकमोल, दीपक अडकमोल, शुभम अडकमोल, संकेत अडकमोल आदी तरुणांनी राबवला। तेव्हा तरुणांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। भारत सरकारच्या मान्यताप्राप्त ग्राहक संरक्षण फाउंडेशनची स्थापना नुकत्याच करण्यात आली व त्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। यात राष्ट्रीय अध्यक्ष D.V. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेश अध्यक्षपदी प्राचार्य विनोद गायकवाड यांची निवड करण्यात आली। तर मुख्य सचिव म्हणून फैजपूर शहरातील निलेश आमोदकर यांची, तर उपाध्यक्ष म्हणून प्रतिभाताई मोरे, उपाध्यक्ष म्हणून मनोहर चौधरी, संघटक म्हणून राहुल मोरे, सचिव म्हणून रफिक खान आदींची निवड करण्यात आली आहे। तेव्हा निवड करण्यात आलेल्या या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे। लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर काही व्यावसायिकांनाच आपल्या दुकान उघडण्याची मुभा देण्यात आली आहे। असे असताना काही मॉल फैजपूर शहरामध्ये उघडण्यात आले होते। तेव्हा ही बाब निदर्शनास येताच फैजपूर पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चौहान, त्याचप्रमाणे विपुल साळुंके यांनी त्या ठिकाणी जाऊन धडक कारवाई केली व शहरातील बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉलला सील ठोकण्यात आले आहे। यापूर्वी शुक्रवारी प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी देखील शहरातील एक कापड दुकान आणि ब्रँडी हाऊस यांनी नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल त्यांना देखील सील ठोकण्यात आलं होतं। तेव्हा तालुक्यातील सर्व व्यावसायिकांनी लॉकडाऊन शिथिलतामध्ये असणारे व्यवसाय सुरू करावे। इतर व्यवसाय सुरू केल्यास आपल्या व्यवसायावर देखील सील करण्याची कारवाई होऊ शकते। तेव्हा आपण लॉकडाऊनमधील सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी केले आहे। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।